ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प अर्थात सॅटिस प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसवण्याचं काम प्रलंबित होतं। या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झालाय। 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे। या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुना कोपरी पुलावरील वाहतूक 8 दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचना काढली आहे। ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज 7.5 लाख प्रवासी प्रवास करतात। या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली। या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे। ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात। या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे 260 कोटी रुपये खर्चून स्थानकीच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येते। या प्रकल्पातील उड्डाणपुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी खांबांवर गर्डर टाकणं शक्य होत नव्हतं। या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली होती। त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचं नियोजन आखलंय। 46 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद गर्डर आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। या प्रकल्पात तुळजाभवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैयानगर MJP कार्यालयापर्यंत एकूण 2.24 किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल। यात 12 मीटर रुंद मार्गिका असतील। स्थानकात वाहतूक व्यवस्थापन साठी 9000 चौरस मीटर डेक उभारणी, डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात स्थानक इमारतींचाही समावेश असणार आहे। तर रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसवण्याचं काम 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे। या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत। यानुसार कोपरी सर्कल ते भास्कर कट दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे। ही अधिसूचना 26 ते 27 जुलै, 27 ते 28 जुलै आणि 29 ते 30 जुलै या दिवशी दुपारी 2 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, तर 28 ते 29 जुलै, 30 ते 31 जुलै, 1 ते 2 ऑगस्ट, 2 ते 3 ऑगस्ट आणि 3 ते 4 ऑगस्ट या कालावधीत रात्री 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। ठाणे पश्चिमेकडून मार्गाजवळील भास्कर कट येथून ठाणे रेल्वे स्टेशन पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे। ही कोपरी सर्कल, फॉरेस्ट नाका, आनंदनगर सिग्नल, मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील। 3 हात नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल येथून ठाणे रेल्वे स्थानक पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे। ही वाहने गुरुद्वारा, आनंदनगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल मागे इच्छित स्थळी जातील। मुंबईवरून हरिओमनगर कट मार्गे कोपरीकडे येणाऱ्या वाहनांना हरिओमनगर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहेत। तर ही वाहने आनंदनगर येथून महामार्गे सरळ पुढे 3 हात नाका येथून युटर्न घेऊन आनंदनगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल येथून इच्छित स्थळी जातील। ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, प्राणवायू पुरवठा वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाहीये। त्यामुळे 8 दिवस हा जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे।